समजा तुम्ही दुकान चालवताय. सो बाहेर बोर्डच नाही म्हणजे याचा अर्थ अवेअरनेस नाही. लोक येतात, पण ते बोलत नाहीत. याचा अर्थ डिजिटलच्या भाषेमध्ये एंगेजमेंट नाही. येतायत, पण घेत नाहीत. याचा अर्थ कन्व्हर्जन नाही. सो कन्व्हर्जन होतंय, पण परत येत नाहीत. याचा अर्थ रिटेन्शन नाही. सो बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम प्रॉडक्टमध्ये नसतो. तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये असतं किंवा तुमचं उद्दिष्ट ठरवण्यात असतं. सो तुम्हाला ना उद्दिष्ट ठरवलं पाहिजे, की तुम्ही मार्केटिंग किंवा डिजिटल मार्केटिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग का करताय? सो याला आपण म्हणू, की डिजिटल मार्केटिंग किंवा मार्केटिंगचं ऑब्जेक्टिव्ह उद्दिष्ट सेट करणं. एक उदाहरण घेऊन सांगतो. सो अवेअरनेस हे जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह असेल, तर एखाद्या ब्रँडनं एखाद्या सुंदर साड्यांचा व्हिडिओ Facebookवर टाकला. 1,00,000 लोकांनी पाहिला. याला म्हणायचं अवेअरनेस. 1,00,000 लोकांपर्यंत तो पोहोचला. त्या 1,00,000 लोकांमधल्या 1,000 लोकांनी विचारलं, की साडीची किंमत काय आहे? याला म्हणायचं एंगेजमेंट. कारण ते एंगेज झाले, त्यांनी कमेंट केली. तिसरा प्रकार आहे लीड जनरेशन. त्यातल्या 100 लोकांनी म्हणजे 1000तल्या 100 लोकांनी आता विचारलं, की आम्हाला जर डिस्काउंट पाहिजे किंवा हे खरेदी करायचं आहे, तर तिथे क्लिक आहे. त्या क्लिकवर नाव नोंदवा किंवा फॉर्म भरा. तो फॉर्म भरला. याचा अर्थ 100 लीड मिळाले. आणि मग फायनली त्यातल्या 10 लोकांनी साडी विकत घेतली. याचा अर्थ 10 कन्व्हर्जन झाले. सो या 4 वेगळे ऑब्जेक्टिव्ह झाले. अवेअरनेस, एंगेजमेंट, लीड जनरेशन, कन्व्हर्जन. सो तुम्हाला काय करायचं आहे, हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. म्हणजे पहिला ऑब्जेक्टिव्ह बघितला ब्रँड अवेअरनेस. तो ब्रँड अवेअरनेस जनरली यासाठी वापरला जातो, की तुम्हाला काहीतरी ओळख निर्माण करायचं बऱ्याच वेळेला. बऱ्याच वेळेला तुमचा बिझनेस नवीन आहे किंवा एखादा प्रॉडक्ट तुम्ही लॉन्च करताय, तर त्यावेळी अवेअरनेसवाला कॅम्पेन वापरू शकतो. मग Facebook असो, Instagram असो, YouTube असो, Google असो, यावर अवेअरनेस नावाच्या कॅम्पेनचे ऑब्जेक्टिव्ह आपण रन करू शकतो. अवेअरनेस कसा मोजायचा? रीच आणि इम्प्रेशनमध्ये. रीच म्हणजे काय? किती लोकांपर्यंत पोहोचलो आणि इम्प्रेशन म्हणजे किती वेळा आपली ॲड किंवा आपली व्हिडिओ दिसली. सो लोकांच्या मनात तुमचं ब्रँड चं नाव कोरलं गेलं पाहिजे. हे जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह असेल, तर परत-परत दाखवून तुम्ही ब्रँड अवेअरनेस असा ऑब्जेक्टिव्ह घेऊ शकता. जर तुमचा ऑब्जेक्टिव्ह लीड जनरेशन असेल, तर लीड जनरेशन म्हणजे काय? तुमचा पोटेन्शियल कस्टमर म्हणजे संभाव्य ग्राहक शोधणं, याला म्हणतात लीड जनरेशन. सो लीड जनरेशन कसं, की इथं तुमचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे, की लोकांची माहिती गोळा करणं. म्हणजे नाव, नंबर, ईमेल आयडी. सो कधी फॉर्म, कधी क्लिक टू WhatsApp, कधी वेबसाईटवर नंबर दाखवून इन्फॉर्मेशन घेणं. सो तुमचा रिअल इस्टेट बिझनेस आहे, इन्शुरन्स बिझनेस आहे, कोर्सेस आहेत. तर ह्या विक्रीसाठी तुम्ही लीड जनरेशन हे माध्यम किंवा हे ऑब्जेक्टिव्ह वापरू शकता. उदाहरणार्थ एखादा फ्री वर्कशॉप घेऊन लोकांचे डिटेल जमा करणं, मग रॉ डेटा मिळाला, की मग तुम्ही तुमचा पेड वर्कशॉप तुम्ही प्रमोट करताय किंवा पेड कोर्स प्रमोट करताय. ही गोष्ट तुम्ही या माध्यमातून किंवा हे उद्दिष्ट आपण करू शकतो. तिसरं उद्दिष्ट आहे एंगेजमेंट. सो एंगेजमेंट म्हणजे असं पण म्हणू, की ग्राहकाशी नातं जोडणं, की असा व्हिडिओ, अशी पोस्ट गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणं, अशी इन्फॉर्मेशन पोहोचवणं, की ज्याला लोक लाईक, कमेंट, शेअर, क्लिक, रिएक्शन, सेव्ह या गोष्टी करतील. तर या सगळ्या गोष्टी लोकं करतात म्हणजे लोकांना तुमचं कंटेंट आवडतं. लोकं त्याच्यावर एंगेज होतात. सो हे का महत्वाचं आहे? कारण जनरली लोक जो ब्रँड लोकांशी बोलतो आणि चांगल्या पद्धतीने बोलतो, त्यावर लोकं विश्वास ठेवतात, ट्रस्ट ठेवतात आणि फायनली मग त्याचा तुमची विक्री वाढण्यात उपयोग होतो. सो संवाद फार महत्वाचा आहे. तुम्ही कशाप्रकारे संवाद करता. आणि शेवटचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते म्हणजे कन्व्हर्जन म्हणजे कृती घडवून आणणे. सो बऱ्याच वेळेला मार्केटिंगच्या केसमध्ये कन्व्हर्जन म्हणजे सेल किंवा बिझनेस किंवा विक्री किंवा रेव्हेन्यू. सो युजरनं तुम्ही ठरवलेली कृती म्हणजे तुम्हाला जी अपेक्षित आहे ती कृती करणं म्हणजे याला म्हणतो आपण कन्व्हर्जन. सो तुमची जाहिरात किती प्रभावी आहे हे तुमच्या कन्व्हर्जन रेटवरून समजतं. सो थोडक्यात हे सगळे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे मार्केटिंग ऑब्जेक्टिव्ह तुम्ही सेट केले, की तुम्हाला फार कष्ट करायला लागत नाही. सो बऱ्याच वेळेला चुकीचा गोल सेट केला, तर तुम्ही जे ॲडव्हर्टायझिंगवर, मार्केटिंगवर पैसे खर्च करताय त्याचा सगळ्याचा वेस्ट किंवा अपव्यय होतो. सो यामुळं ऑब्जेक्टिव्ह नीट सेट करणं फार महत्वाचं आहे.